सुट्टी असल्यामुळे सकाळ थोडी काही उशिरात झाली होती, पण म्हटलं रुटीन सुटता कामा नये. मग सकाळी उठले, पटपट सगळं काही आवरलं. मग छान असं चिया सीड्स भिजत ठेवल्या होत्या, त्याही चिया सीड्स म्हणजे पिऊन घेतल्या छानपैकी. थोडीशी चव वेगळी लागते त्याची, पण सवय होईपर्यंत आता काय करणार, नावीलाज आहे ना. म्हणून मग पिऊन घेतल्या. नंतर मग बाकीची सगळी कामे आवरली, कपडे भांडी वगैरे सगळं जे काय आहे ते आवरून घेतलं. छान इथे आज मी भेंडीची भाजी केली होती. माझ्या पिल्लांना आज दही भेंडी खायची होती, त्यामुळे दही भेंडी आणि चपाती बनवली होती मी. मग म्हटलं दुपारी करायचं काय, सुट्टी असल्यामुळे जास्त काही कामही नव्हतं. मग हे माझं ॲलोवेराचं झाड आहे, कोरफडचं झाड आहे माझं. हे तुम्ही पाहू शकता किती छान झालंय. खूप छोटं झाड लावलं होतं मी, ती कोरफड अशी काही इतकी मोठी झाली ना, त्याच्यामध्ये इतका छान गाभा आहे ना, काय सांगू तुम्हाला. अगदी मस्त हिरवीगार अशी खूप छान आहे. म्हटलं चला आज थोडं टॅन झालं आहे चेहऱ्याला, तर मग ते फेशियल करून घ्यावं छान असं. मी असं घरच्या घरी छान फेशियल करते. याचा व्हिडिओ मी मोठा अपलोड केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. ते थोडंसं केल्यानंतर किती छान माझी स्किन चमकत होती आणि खूप छान ग्लो आला होता माझ्या स्किनवरती. त्यानंतर मग थोडेसे दीदीने आमच्या दडपे पोहे बनवले होते खाण्यासाठी. आणि हे माझं पिल्लू, ह्याला फक्त भाजी चपाती खायला आवडती, बाकीच्या कोणत्याही गोष्टी हिला खायला आवडत नाहीत. म्हणजे पोहे उपीट ह्या गोष्टी तिला आवडत नाहीत. त्यामुळे तिची ही अशी नाटकं चालली होती. कसे तरी तिने 4 घास खाल्ले आणि मग परत मग ती गेली खेळायला. तसंच राहिलं तिचं खाणं. त्यानंतर असं दुपारनंतर असं काहीसं वातावरण झालं होतं. आजही वाटत होतं की खूप मोठा पाऊस येतो की काय, खूप वारं सुटलं होतं, आभाळी खूप सारं भरून आलं होतं. त्यामुळे मग मी पटपट जे काही वाळवण वगैरे घातलं होतं, अंथरून वगैरे, ते सगळी काढून घेतली. तर चला मग असा होता आजचा